पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय सामन्याला सुरुवात। नामवंत पंच रामभाऊ पाटोळेंचा इशारा, पहिला चेंडू आणि पहिल्याच घासाला खडा लागत असताना फलंदाज बाद होतोय। शीळ संघाला पहिला धक्का। दीपक बॅक टू द पॅव्हिलियन। थँक्यू। पहिल्या चेंडूवरती गडी बाद केलाय। हर्षलला मिळालेलं हे पहिलं यश आणि पहिला गडी बाद झाला। धावफलकावरती अद्यापर्यंत 0 धावा आणि अतिशय चांगली गोलंदाजी बघायला मिळते। हर्षल आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती गडी बाद करतोय। गुड बॉलिंग। नवीन फलंदाज हरिश्चंद्र फलंदाजीसाठी आलाय। त्याला मात्र किल्ला लढवावा लागेल। चांगली खेळी त्याला साकारावी लागेल। क्षेत्ररक्षण सज्ज आहे पंटोली संघाचा आपण पाहू शकतो। विकेट किपर शॉर्ट थर्ड मॅन वरती क्षेत्ररक्षक, पॉइंट वर क्षेत्ररक्षक आहे, कव्हर आहे। तदनंतर एक्स्ट्रा कव्हर 30 यार्ड मध्ये मिडॉनवरती क्षेत्ररक्षक। यावेळेला फटका फसलेला बघायला मिळतोय। चेंडू खाली क्षेत्ररक्षक, बॅक टू बॅक दुसरा धक्का। फलंदाज बाद। शीळ संघाला दुसरा धक्का। धन्यवाद। शीर्षक गीत ऐकलं। SPL चं हे भव्य दिव्य आयोजन आणि या आयोजनामध्ये 4 चंद्र लावणारा हा गाणा, अतिशय चांगलं संगीत डीजे महेशच्या माध्यमातून बघायला मिळालं। 2 फलंदाज बाद आणि धावफलकावरती अद्यापही श्री गणेशा व्हायचा बाकी। व्हेरी गुड बॉलिंग। फलंदाज 4 नंबर वरती शीळ संघासाठी स्वतः कर्णधार, संघाचा तारणहार उल्हास बांगर। डगआउट मध्ये मित्रांनो फिल्डर साठी दिलेला आहे। त्या फिल्डर्सने त्या खुर्च्यांवरती बसून घ्या मित्रांनो, बाहेर कोणी बसू नका, कारण आपल्यासाठी खेळाडू कक्ष अगदी सुसज्ज दिला आहे आणि त्याचा वापर करा, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल। आणि पाठीराख्यांना सुद्धा सूचना आहे, एकतर तुम्ही आतमध्ये बसा किंवा बाजूला स्टँड्स आहेत प्रेक्षकांसाठी, तिथं तुम्ही बसू शकता। हर्षल या अगोदर जो सामना झाला त्या सामन्यासाठी हर्षल उपलब्ध नव्हता, त्याची फ्लाइट थोडीशी उशीर आली आणि 4 षटकांचा खेळ जेव्हा संपन्न झाला तेव्हा तो मैदानापर्यंत पोहोचला होता। आता मात्र उपलब्ध झाला, गोलंदाजीसाठी सज्ज झाला आणि पहिल्या 2 चेंडूवरती महत्वाचे 2 गडी बाद केले। शीळ संघाला 2 धक्के देत असताना दीपकला माघारी पाठवलं आणि हरिश्चंद्रला माघारी पाठवलं। हर्षलचा पुढचा चेंडू, या वेळेला अतिशय चांगला क्लासिकल फटका बघायला मिळतोय। चेंडू सीमारेषेच्या दिशेने वाटचाल करतोय, आउटफील्ड फास्ट आणि हा पहिला चौकार। थँक्यू।
पहिला चौकार आणि धावफलकाचा श्री गणेशा होत असताना धावफलकावरती 4 धावा आहेत आणि 2 गडी बाद झालेले आपल्याला बघायला मिळतात. गोलंदाजी मार करून पुन्हा एकदा हर्षल राईट आर्म राऊंड द विकेट. फलंदाज स्ट्राईक वरती आपल्याला बघायला मिळतोय भरतचा परत एक चांगला फटका बघायला मिळतोय. कव्हरच्या दिशेनं चांगला कव्हर ड्राईव्ह. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. पंच रामजी पाटोळेंचा हा इशारा. चौकार. थँक्यू. पंचांना आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये स्वतः या स्पर्धेचे जनक रामजी पाटोळे सर आणि त्यांच्या समवेत जनकजी विषय नामवंत पंच या पंचांच्या भूमिकेमध्ये मात्र या सामन्यासाठी आपल्याला बघायला मिळतात. पहिले षटक मार्गस्थ आहे. 2 गडी बाद केले पहिल्या 2 चेंडूवरती आणि नंतरच्या 2 चेंडूवरती 2 प्रहार. बॅक टू बॅक 2 चौकार आले. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका बघायला मिळतोय. 38 ला भेदून काढले. डीप कव्हरला चेंडू चाललाय. चेंडू थांबला नाहीये. सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक 3रा चौकार. थँक्यू डीजे. हर्षल गोलंदाजी मार करून आपल्याला बघायला मिळतोय. पहिल्या 2 चेंडूवरती 2 गडी बाद झाले होते. नंतर मात्र भरतनं स्ट्राईक वरती आल्या आल्या 3 चौकार वसूल केले. व्हेरी गुड बॅटिंग. पुन्हा एकदा चांगला फटका. गॅप सिलेक्शन अतिशय चांगलं. स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू थांबणार नाहीये. चाललाय सीमारेषेच्या बाहेर. हा लागोपाठचा 4था चौकार. थँक्यू. व्हेरी गुड बॅटिंग. बॅक टू बॅक 4 चौकार वसूल करत असताना भरतला आपण पाहतो 4 चेंडूंचा सामना केला आणि तब्बल 16 धावा वसूल केल्या. सुजित स्ट्राईक होती. उल्हास फटका चांगला बघायला मिळतोय. मात्र थोडासा मिस टाइम स्ट्रोक आहे. झेल खाली क्षेत्ररक्षक आणि हा झेल टिपला जातोय. फलंदाज बाद. थँक्यू. 3रा धक्का. सुजितनं मात्र आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती मोठा फलंदाज बाद केला. फलंदाज आपण पाहत होतो उल्हास बांगर स्वतः कर्णधार माघारी पाठवण्यात यश मिळालंय. 3रा धक्का देत असताना शील्ड संघाला सुजितच्या माध्यमातून चालू असलेलं हे षटक पॉवर प्लेचं 2रं षटक. सीमारेषेवरती तुम्ही पाहू शकता क्षेत्ररक्षक सज्ज होता. लॉंग ऑफ बाउंड्रीवरती त्यानं मात्र झेला टिपला. पुन्हा एकदा सुजित फलंदाजी करत असताना बघायला मिळेल. स्ट्राईक वरती भरत. या वेळेला अतिशय चांगला चेंडू सुजितचा. कमी उंचीचा फेकलेला हा वेगवान चेंडू होता. निर्धाव स्वरूपात समाप्त झाला. भरतसाठी पुन्हा एकदा षटकातील पुढचा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा अतिशय चांगला चेंडू. बॅक टू बॅक निर्धाव चेंडू येत आहेत. हे षटक जसं चालू झालं पुन्हा एकदा धावसंख्येवरती ब्रेक बघायला मिळतो. पहिल्या चेंडूवरती गडी बाद केला. तदनंतरचा 2रा चेंडू निर्धाव स्वरूपात आला. त्यानंतरच्या या चेंडूवरती सुद्धा निर्धाव. व्हेरी गुड बॉलिंग. गोलंदाज सुजित आपल्या संघासाठी या पूर्वीच्या सामन्यात सुद्धा चांगली गोलंदाजी त्याने केली होती आणि आता सुद्धा एक चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेस पुन्हा एकदा फटका फसलेला.
क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे आणि परफेक्ट झेल टिपत असताना एक चांगला झेल टिपतोय आणि चौथा धक्का शिळ संघाला. धन्यवाद. दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि गडी बाद होतोय. चौथा धक्का बसलाय शिळ संघाला आणि जो निर्णय होता फलंदाजी करण्याचा तो मात्र थोडासा उलटा पडलेला बघायला मिळतो. सुंदर गोलंदाजी. कर्णधाराचं मत होतं की दुपारच्या सत्रामध्ये धावा चेस करत असताना थोडीशी अडचण येत असते आणि या कारणामुळे त्यांनी फलंदाजी स्वीकारली. मात्र धावा जमवाव्या लागतील. सुंदर चेंडू. सुजित आल्यापासून मात्र धावसंख्येवरती पूर्णविरामच लागलेला बघायला मिळतोय. अद्यापर्यंत एकही धाव या षटकामध्ये आली नाही. 2 गडी सुद्धा बाद झालेत आणि हा चेंडू जर निर्धावाला तर हे निर्धाव षटक निश्चितच आपल्याला बघायला मिळेल. मात्र बॅटची कडा घेतल्यानंतर चेंडू 30 यार्ड मध्येच अडवला जातोय. एकच धाव या चेंडूवरती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 17 धावा, 4 बाद, 17 धावा शिळ संघाची धावसंख्या. गोलंदाजी मार्क वरती भरत आलाय. मगाच्या सामन्यामध्ये तब्बल 5 गडी बाद करणारा हा गोलंदाज गोलंदाजीसाठी परत आलाय. नाव आहे भरत आणि सतत असतो लढत. गोलंदाजीसाठी सज्ज. समोर फलंदाजाचं आव्हान आहे. विश्वास नावाचा फलंदाज, एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. शिळ संघासाठी स्ट्राईक वरती फलंदाज विश्वास. चांगला चेंडू होता. त्याला मात्र अतिशय क्लासिकल फटका. डेलिकेट टच देत असताना चेंडू थर्ड मॅन बाउंड्रीच्या दिशेनं. पंचांचा इशारा. हा चौकार. थँक्यू. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरती नजर ठेवली आणि अगदी शेवटच्या मोमेंटला एक डेलिकेट टच दिला. 4 धावा आल्या आणि बऱ्याच वेळानंतर धावफलक गतिमान झालं. पुन्हा एकदा चांगला फटका आहे. मात्र क्षेत्ररक्षक सज्ज. व्हॉट कॅच. परफेक्ट कॅच पकडत असताना फलंदाज बाद होतोय. शिळ संघाला धक्का 5वा. थँक्यू. तिसरं षटक प्रगतीपथावरती आणि तब्बल 5 गडी तंबूच्या आश्रयाला आपल्याला बघायला मिळतात. गोलंदाजी मार्क वरून भरत आपल्याला बघायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर या चेंडूवरती मात्र गडी बाद केलाय. नवीन फलंदाज वामन नॉन स्ट्राईक एंडवरती आपल्याला बघायला मिळेल आणि स्ट्राईक वरती जयदीप. सुंदर चेंडू. अतिशय चांगल्या पद्धतीने खेळत असताना हलक्या हातानं पुश केलं आणि एक धाव मात्र कलेक्ट करत असताना हा फलंदाज. या वेळेला मात्र संयम दाखवावा लागेल कारण 5 गडी अद्यापर्यंत बाद झाले आहेत आणि धावफलक जर 60 ते 70 धावांपर्यंत पोहोचवायचा असेल तर विकेट टिकणं गरजेचं आहे. भरतचा हा चेंडू या वेळेला पुन्हा एकदा त्याच दिशेनं मारण्याचा प्रयत्न मात्र यावेळेला क्षेत्ररक्षक तिथं तैनात केलाय. कुठल्याही प्रकारची धाव नाहीये.
चांगला चेंडू बघायला मिळाला. भरतच्या माध्यमातून आलेला हा डॉट चेंडू. भरतचा हा चेंडू अतिशय चांगला चेंडू होता. त्याला हलक्या हातानं पुश केलं. एक धाव या चेंडूवरती सुद्धा येते. याच दरम्यान आगमन होत आहे एक आदर्श व्यक्तिमत्व. आसनोली गावचं एक भूषण म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, एक लिजेंडरी क्रिकेटर, शहापूर टेनिस क्रिकेट विश्वाला लाभलेली एक देणगी म्हणावी लागेल. आगमन झालं आदरणीय मयूरजी दिनकर साहेबांचं. स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. यावेळेस पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू येतोय. षटकाची समाप्ती, पंचांचा इशारा, षटक संपन्न झालं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 24 धावा. पुन्हा एकदा हर्षल असेल गोलंदाजी मार्क वरून. स्वतःसाठीच दुसरं षटक आणि संघाचं हे चौथं षटक. काय चेंडू बघायला मिळाला. डिफेन्स करायचं होतं फलंदाजाला, मात्र बॅट पासून दूर राहिलेला हा चेंडू वेगवान स्वरूपात संपन्न झाला. निर्धाव स्वरूपामध्ये गोलंदाजी मार्क वरून पुन्हा एकदा बघायला मिळेल. हर्षल युवा खेळाडू आहे आणि पहिल्या षटकामध्ये 2 गडी बाद सुद्धा केलेत. या वेळेला बॅटची कडाट, चेंडू चाललाय थर्ड मॅनच्या दिशेनं. चेंडू स्पीड न चाललाय सीमारेषेच्या बाहेर. पंच राम पाटोळे सरांचा इशारा, हा चौकार. धन्यवाद. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. हर्षलला आपण पाहतो आणि या 4थ्या षटकामध्ये या वेळेला बघायला मिळाला एक चांगला फटका. फलंदाज वामनच्या बॅट मधनं आलाय हा चौकार. धावफलक पुढे सरकलं 28 धावांवरती. गोलंदाजी मार्क करून हर्षल. या वेळेला पुन्हा एकदा एकाच धावेसाठी समाधान मानावं लागतं. चौकार आल्यानंतर सेन्सिबल क्रिकेट दाखवतोय वामन. अनुभवी खेळाडू आहे आणि इथं अनुभव पणाला लावणारी फलंदाजी सुद्धा बघायला मिळते. हर्षल पुन्हा एकदा राईट आर्म. जयदीप साठी ऑन साइडला खेळून काढलं. एकापेक्षा जास्त काहीच नसेल. थंड चाललेलं क्रिकेट बघायला मिळत आहे. कुठल्याही प्रकारे मोठा फटका येत नाहीये. सिंगल डबल वरती मात्र भर दिला जातोय. फलंदाजांना माहिती आहे की मात्र जर आपण 8व्या षटकापर्यंत खेळत राहिलो तर धावा निश्चितच जमतील. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू. हर्षल युवा खेळाडू आहे आणि या आपल्या स्पेल मधला दुसरा षटक हाताळतोय. या वेळेला पुन्हा एकदा चांगला फटका ऑन साइडला भिरकावून द्यायचं होतं, मात्र बॅटचा आणि बॉलचा संपर्क झाला नाही. षटक संपन्न झालं. 4 षटकांची समाप्ती झाली असं पंचांनी इथं डिक्लेअर केलं आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 30 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतात. परत एकदा भरत आलाय गोलंदाजीसाठी. दुसरं षटक स्वतःचं आणि संघाचं 5वं षटक. चेंडू फास्ट, यष्ट्यांचा वेध घेत असताना क्लीन बोल्ड.
थँक्यू. सहावा धक्का बसतोय आणि भरत मात्र आल्या आल्या पुन्हा एकदा आपल्या वेगाचा परिचय देतोय. परटोली संघाचे संघमालक दिनेश निपुर्ते आणि प्रशांत पितांबरे सर, आपण कुठे जर असाल तर व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. चला भरत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरून सज्ज. यावेळेस फटका चांगला बघायला मिळतो. एक धाव पूर्ण केली. एक क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठी मात्र रेस जिंकतोय चेंडू. हा पुन्हा एकदा पंचांचा इशारा मिळेल. चौकार. थँक्यू. 34 धावा. या चौकारानं थोडीशी वेग वाढवली धावफलकाची आणि 34 धावा धावफलकावरती बघायला मिळतात. भरत पुन्हा एकदा सज्ज. उजव्या हातानं आणि डाव्या बाजूने जात असताना संतोषनं आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती चौकार वसूल केला. तदनंतर पुन्हा एकदा चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. फाईन लेग वरती क्षेत्ररक्षण चांगलं बघायला मिळालं. एकापेक्षा जास्त काहीच नसेल. 35 धावा धावफलकावरती अंकित झालेले आपल्याला बघायला मिळतात. गोलंदाजी मार्क वरून पुन्हा एकदा भरत. खोलवर टप्प्याचा चेंडू. यॉर्कर लेन चेंडू होता. अतिशय चांगल्या पद्धतीने खेळून काढलं. चेंडूवरती शेवटच्या मुवमेंट पर्यंत नजर होते. एक धाव या चेंडूवरती सुद्धा येताना बघायला मिळेल. स्कोर कार्ड पुढे सरकतं. 36 धावा धावफलकावरती. भूषण पाटोळे सरांना आपण पाहू शकता स्कोररच्या भूमिकेमध्ये. समालोचकाच्या पाठीचा कणा म्हणून ज्यांना संबोधलं जातं. अतिशय चांगलं गुणलेखन आणि चेंडू आला. या वेळेला व्यासपीठाला मानवंदना देत असताना षटकार. हार्ड हिटर फलंदाज संतोष. 6 गडी बाद धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतात. धावा 42 धावा आणि षटकातील शेवटचा चेंडू. यावेळेस बॅटची कडा आहे की लेग बाईज पंच आम्हाला निर्देशित करतील. बॅटची कडा आणि चेंडू सीमा पार. धावफलक सुधारताना बघायला मिळतं. 46 धावा 5 षटकांच्या अखेरीस 46 धावा धावफलकावरती बघायला मिळतात. अतिशय चांगली बॅटिंग इथून करत असताना संतोष आणि त्याच्या समवेत फलंदाज वामन आपण पाहतो. संतोषच्या बॅटमधनं बॅटिंग पॉवर प्लेचा इथून अवलंब केला जातोय. षटक क्रमांक 6 आणि बॅटिंग पॉवर प्ले घेतला जातोय फलंदाजांच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्कवरती पप्पू आलाय. षटक चेंज केलं जाते. नवीन गोलंदाज इथून इंट्रोड्यूस केला जाईल. सुजित. पॉवर प्लेच्या या षटकासाठी अनुभवी गोलंदाजासाठी मात्र पाचारण केलं गेलं. पहिलं षटक हाताळलं होतं सुजितनं. वैयक्तिक पहिलं त्यानं षटक जेव्हा हाताळलं होतं सुजितनं तेव्हा एकच धाव खर्च केली होती आणि यावेळेस पुन्हा एकदा पॉवर प्लेच्या षटकासाठी आलाय. पहिला चेंडू पॉवर प्ले साठी हा स्पेशलिस्ट गोलंदाज म्हणून मानला जातो. पहिला चेंडू निर्धाव स्वरूपात इथून फेकतोय आणि फलंदाज आपण पाहतोय समोर वामनला बीट करतोय. नो चेंडू पंचांचा इशारा.
नो चेंडू आणि यानंतरचा चेंडू हा फ्री हिट असेल. फ्री हिट असेल. या चेंडूवरती मोठा फटका मारण्याची संधी. बोल्ट मात्र फ्री हिट आहे या चेंडूवरती. नशिबाची साथ मिळते फलंदाजाला. चांगला चेंडू होता आणि यष्टांचा वेध घेत असताना हा चेंडू आपल्याला बघायला मिळाला. षटक क्रमांक 6 आहे आणि गोलंदाजी मार्कवरती सुजितला आपण पाहतो. वामन आणि संतोष ही जोडी आपल्याला बघायला मिळते. खूप चांगली फलंदाजी अद्यापपर्यंत त्यांच्या दोघांची सुद्धा राहिली आपल्या संघासाठी. यावेळेस यू मिस आय विल हिट क्लीन बोल्ड. धन्यवाद. सुजित मात्र या वेळेला फलंदाजाला बाद केलं. पहिला चेंडू नो पाहायला मिळाला. नंतर मात्र फ्रीडच्या चेंडूवरती सुद्धा फलंदाजाला बाद केलं होतं क्लीन बोल्डच्या स्वरूपामध्ये. मात्र फ्रीडच्या चेंडूवरती जीवनदान मिळालं होतं फलंदाज वामनला. पण या चेंडूवरती मात्र स्वतःला वाचवू शकला नाही. प्रचंड वेगवान चेंडू होता आणि सरळ यष्टांवरती जाऊन आदळला. फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज मदन. 9व्या क्रमांकावरती मदन आलाय फलंदाजीसाठी. सुजितचा पुढचा चेंडू सामना करण्यासाठी मदन सज्ज. पुन्हा एकदा यॉर्कर लेनचा हा चेंडू होता. मिड विकेटच्या दिशेने खेळून काढलाय. एकच धाव या चेंडूवरती. एकापेक्षा जास्त काहीच नसेल. 6वं षटक प्रगतीपथावरती गोलंदाज सुजितला आपल्याला बघायला मिळतं. वैयक्तिक खात्यातलं दुसरं षटक आणि संघासाठी 6वं षटक हाताळतोय. बॅटिंग पॉवर प्ले चालू आहे. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कुटायचं असं स्वप्न असेल फलंदाजांचं. समोर हार्ड हिटर फलंदाज अलॉंग द कार्पेट खेळून काढले लॉंग ऑफच्या दिशेनं. एकच धाव या चेंडूवरती. सुजित षटकातील पुढचा चेंडू. या वेळेला अतिशय चांगला चेंडू, वेगवान चेंडू होता आणि यष्टीरक्षण पण खूप चांगलं बघायला मिळालं. थोडासा शांत चाललेला हा सामना आपल्याला बघायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरून सुजितचं एक चांगलं षटक आपल्याला बघायला मिळतं परटोली संघासाठी. आणि शिळ संघासाठी हे दोन फलंदाज मदन आणि संतोष. एक धाव, एकापेक्षा जास्त या चेंडूवरती जास्त काहीच नाही. षटक संपलं. 6 षटकांची समाप्ती धावफलकावरती आणि 50 धावा स्कोरबोर्ड वरती आपल्याला बघायला मिळतात. जगदीश आलाय. षटक क्रमांक 5 चालू होत आहे. 7वं षटक क्रमांक 7. पहिला चेंडू अतिशय चांगला बघायला मिळाला. डॉट चेंडू. पहिला चेंडू जगदीशचा आपल्याला बघायला मिळाला. षटकातील पुढचा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. अलॉंग द कार्पेट चेंडू चालला होता. फॉलोथ्रू मध्ये चेंडूला थांबवलं. मात्र एक धाव वाचवू शकला नाही. एका धावेने धावफलक पुढे सरकतं.
जगदीश बघायला मिळतोय गोलंदाजीसाठी. शांत चाललेलं क्रिकेट. संतोष साठी यावेळेला चेंडू हवेमध्ये आहे आणि झेल टिपला जातोय. मोठा मासा गळाला लागत असताना संतोष पॅव्हेलियन मध्ये परत. थँक्यू. जगदीशचा जगदीश या वेळेला फटका चांगला बघायला मिळतोय. सीमा रेषेवरती चेंडूला कलेक्ट केलं, चेंडू फेकी केली दिली आणि एकाच धाबेवरती समाधान मानावं लागलं. जगदीशचा पुढचा चेंडू आणि सामना करण्यासाठी नवीन फलंदाज निकेत. या वेळेला बॅटची एज घेतल्यानंतर गोलंदाजाच्या हातामध्येच हा चेंडू विसावलाय. फलंदाज बाद झालाय. धक्का क्रमांक 9. थँक्यू. 9वा धक्का बसला शील संघाला आणि थोडासा मात्र अडचणी देताना बघायला मिळतोय. 52 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतात. व्हेरी गुड बॉलिंग. जगदीशचं हे षटक क्रमांक 7वा आपण पाहतो संघासाठीच. पुन्हा एकदा सज्ज. राईट आर्म राऊंड द विकेट. शेवटची विकेट आहे. चेंडू हवेत. झेल टिपला जातोय. ऑल आउट. थँक्यू. संघ मात्र इथून ऑल आउट होताना बघायला मिळतोय. फलंदाजी करत असताना शील संघ थोडासा अडचणीत पाहायला मिळाला. 7व्या षटकामध्ये सर्व गडी बाद होत असताना धावफलकावरती बघायला मिळतात. आमच्या वैभव सरांच्या सुवर्ण हस्ताक्षराने धावफलक सजलेला असताना 52 धावा 53 धावांचं टार्गेट. यावेळेस मात्र पुनश्च एकदा परटोली संघासमोर 8 षटकांमध्ये 53 धावांची आवश्यकता. जशी सामन्याला सुरुवात होईल 53 धावांचं टार्गेट चेस करत असताना या सामन्याचं चित्र कसं असेल या चित्राचं धावतं वर्णन करण्यासाठी पुनश्च एकदा मायक्रोफोन वरती जोडले जातील आपले सर्वांचे लाडके समालोचक मॅन फ्रॉम जोवेली बदलापूर. एक बुलंद आवाज. बदलापूर समालोचक समितीचे अध्यक्ष, रायगड समालोचक समितीचे समिती सदस्य, समालोचक समिती शहापूरचे सल्लागार महेशजी धुळे सर अर्थातच मॅडी सर. मी तुर्तास थांबतोय आणि सरांना मायक्रोफोन वरती निमंत्रित करतोय. धन्यवाद.
धन्यवाद सोमनाथजी खाडे सर. आज दरम्यान आमच्या समवेत आदरणीय वैभवजी पाटोळे सर जॉईंट होतात ॲज अ स्कोरर म्हणून. अत्यंत भूमिका चांगली राहिली आहे त्यांची देखील स्पर्धेच्या आयोजनामध्ये. मोलाचं सहकार्य, मोलाचं मार्गदर्शन नेहमीच त्यांनी आम्हाला दिलंय. दिवस क्रमांक 5 आपण पाहतोय आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रून यांच्या वतीने चालू असलेला हा दैदिप्यमान सोहळा आनंदाचा आणि गजर क्रिकेटचा. 53 धावांची गरज आहे या क्रिकेटच्या पंढरीमध्ये. 2 संघ आपल्याला पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये. शिळगाव आणि त्याला फाईट करणारा एक प्रतिस्पर्धी संघ परटोळी संघ आपल्याला पाहायला मिळेल. हे 2 बलाढ्य संघ आहेत. परटोळी संघाला टार्गेट असेल 53 धावांचं. येणारे 48 बॉल आणि 53 धावांचं टार्गेट. चला लगेच 2 ऑफिशियल. दोन ऑफिशियल मैदानावरती जात असताना आदरणीय राम पाटोळे सर जे मुख्य आयोजन कमिटीच्या अध्यक्ष पदावरती आहेत आणि आज भरपूर चांगलं त्यांचं काम देखील राहिलं. आजपर्यंत आपण पाहिलं तर मागील 4 वर्षामध्ये सातत्याने भरपूर प्रयत्न या स्पर्धेसाठी आणि भरपूर मेहनत त्यांच्या माध्यमातून आणि त्या मेहनतीचं फळ त्यांना मिळत असताना आपण पाहतो. आज या क्रीडांगणावरती स्वतः पंचांच्या भूमिकेत देखील आहेत आणि त्यांच्या समवेत स्ट्राईक एंडला समाधान, नॉन स्ट्राईक एंडला गुड्डू. आघाडीचा गोलंदाज मदन तुम्ही पाहू शकाल. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक. स्पर्धा या दुपारच्या सत्रामध्ये जो संघ जिंकेल तो संघ नक्कीच पहिल्या सामन्यातील लुझर या संघाच्या विरोधात फाईट करेल. विनर लुझर अशी मॅच तुम्हाला नक्कीच यानंतर पाहायला मिळेल. अत्यंत चांगला सामना, कारण आज उमराई संघ वन साइड तो संघ क्वालिफाय झाला आणि अजून एक संघ आम्हाला मिळेल. म्हणजे प्रत्येक दिवसामध्ये तुम्हाला 2 संघ अंतिम फेरीमध्ये जाण्यासाठी हे संघ अग्रेसर असतील. गोलंदाज मदन तयार. पहिल्याच बॉलवरती सन्मान समाधान आपण पाहतोय. पहिला बॉल या वेळेस आपण पाहतो व्हेरी फर्स्ट बॉल. अत्यंत चांगला सन्मान देत असताना 53 धावांची गरज आहे. 53 धावा त्यांना बनवायच्या मैदानाच्या आतमध्ये. ते म्हणजे परटोळी संघ. द्वितीय सत्रामध्ये फलंदाजीला सुरुवात झाली आहे. 2 धुरंधर मैदानाच्या आतमध्ये आहेत. यावेळेस स्विंग अँड मिस पडल्यानंतर चेंडू थोडस वळण घेतोय. अगदी अष्टांच्या मागे हरकत करत असताना यावेळेस आपण पाहतो हा चेंडू डॉट. चांगली लाईन, चांगली लेंथ गोलंदाज मदनच्या माध्यमातून आपण पाहतोय. टेनिस क्रिकेट .inचं कौतुक करण या वाहिनीद्वारे जबरदस्त क्लिअरिटी विथ क्वालिटी लाईव्ह टेलिकास्ट. ऑफिशियल अपडेटर प्रथमेश परब, ऑफिशियल कॅमेरामॅन मिलन पाटील, शुभम मस्कर या सर्वांचं दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा सहर्ष मनपूर्वक स्वागत. जे ऑफिशियल पंच असेल निरंजन सावंत सर, रमेश म्हात्रे सर, त्यानंतर साधी समालोचक सोमनाथजी खाडे, आमचे गुणसंख्या लेखक आदरणीय वैभवजी पाटोळे सर, या सर्वांचं आभार ज्यांची साथ आम्हाला लाभते या मॅच मध्ये. गोलंदाज तयार मदान. यावेळेस आउटसाइड दिली एक समा चेंडू पाहायला मिळतोय. पंच आमचं लक्ष वेधून घेत आहेत. सांगत असताना यासाठी वाईड बॉल. अवांतर धाव आणि अवांतर धावेने टीमची टोटल यावेळेस पुढे सरकते. स्कोर कार्ड वरती आपण पाहू शकाल 2. पहिले षटक आणि पहिले षटक प्रगती पथावरती असताना अत्यंत चांगला स्पेल राहिला मदनचा. दोन्ही संघ प्रयत्न करतील, कारण तो संघ जिंकेल तो संघ सेकंड यानंतर होणाऱ्या मॅच साठी त्याचं आव्हान या स्पर्धेमध्ये जिवंत राहील. इथे फलंदाज होईल बाद असून एक यावेळेस आपल्याला पाहायला मिळते चांगला बॉल आणि पहिला धक्का लागत असताना टीम परटोली संघाला फलंदाज गुड्डू बॅक टू द पॅव्हिलियन. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय, यस
चांगली स्पर्धा आणि या विभागामधून भरपूर चर्चेत असलेली स्पर्धा. गेली 4 दिवस या स्पर्धेचा अनुभव तुम्ही घेता आणि आज हा 5वा दिवस. या 5व्या दिवसामध्ये हे 4 संघ प्रयत्न त्यांचे देखील चांगले राहिले. शेवटच्या क्षणापर्यंत लढतायत. मैदानाच्या आतमध्ये कोणता संघ क्वालिफाय 2-2 संघ पुढे सरकतायत. यावेळी स्क्वेअर कटचा फटका अप्रतिम होता. अपिश खेळतायत. अपिश अँड पनिश. चेंडू सरळ चालला यावेळेस सीमारेषे पलीकडे. पंचांचा इशारा येतोय. दॅट्स अ 4 रन. रन्स मिळतील 4. हा चौकार. थँक्यू शेंद्रुण गावाचा जर विचार केला तर सन्मानाची अभिमानाची ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. गावाचा अभिमान गावाचा सन्मान प्रतिष्ठेची ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रुण आयोजित. यावेळेस पुन्हा एकदा क्रॅकिंग शॉट. चेंडू सरळ चालय कव्हर ड्राईव्हच्या माध्यमातून सरळ गवताला आग लावत बाउंड्री लाईनच्या पलीकडे सीमारेषा पार. बॅक टू बॅक सलग दुसरा चौकार. भरपूर सारे मान्यवर आहेत ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य लाभलंय. सरळ हाताने प्रत्येक ज्या मान्यवरांनी मदत केली त्यांचं देखील मनापासून आभार. टीमची टोटल यावेळी स्कोर कार्ड वरती आपण पाहू शकाल 2 चौकाराच्या सहाय्याने षटक क्रमांक पहिलं इथे कंप्लीट झालंय. कारण पहिला बॉल आला डॉट, दुसरा चेंडू डॉट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर वाईड, त्यानंतर विकेट आणि 2 चौकार. 7 बॉल झाले त्यामध्ये 1 वाईड. षटक कंप्लीट. टीमची टोटल यावेळी स्कोर कार्ड वरती पाहू शकाल पहिले षटक कंप्लीट होत असताना 10 धावा. 1 बाद 10. पहिले षटक इथे कंप्लीट. 10 धावा धावफलकावरती. 53 धावांची गरज असताना सर्वात दमदार पाहायला मिळते. आखूड टप्प्याचा बॉल आणि क्षेत्ररक्षक जज करत असताना एक चांगला झेल ज्यासाठी ट्रॅप रचला होता. फलंदाज यामध्ये अडकवला गेलाय आणि अजून एक धक्का लागत असताना परटोळी संघाला बिग विकेट बिग लॉस. फलंदाज समाधान बॅक टू द पॅव्हिलियन. आपण पाहतोय अतिशय दर्जेदार संगीत. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती यांना मानाचा मुजरा या स्पर्धेच्या माध्यमातून सकाळच्या सत्रामध्ये देण्यात आला. गणपती बाप्पाचं पूजन, त्यानंतर राष्ट्रगीत, त्यानंतर टॉस, या सर्वच गोष्टी अगदी बारकाईने लक्ष देत असताना या स्पर्धेचे शिल्पकार, या स्पर्धेचे जनक आदरणीय राम पाटोळे सर यांच्या माध्यमातून षटक क्रमांक आपण पाहतोय. दुसरा गोलंदाज भरतला पाहू शकाल. आखूड टप्प्याचा बॉल अगदी यावेळी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फटका आपल्याला पाहायला मिळतोय. सरळ चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अतिशय दर्जेदार फटका. क्रिकेटमध्ये अत्यंत सेफ शॉट ज्याला म्हटलं जातं, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध. आणि यावेळेस रन्स मिळत आहेत 4. हा चौकार. थँक्यू. चौकाराच्या मदतीने टीमची टोटल पुढे सरकते 14 या आकड्यावरती. दुपारचं सत्र लंच ब्रेक नंतर पुन्हा एकदा तमाम लाडक्या प्रेक्षकांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. स्पर्धेचा आनंद घेणारे प्रेक्षक वर्ग तुम्हाला पाहायला मिळतात. यावेळेस सचून एक जशी बंदुकीतून गोळी सुटावी तसा हा फटका आपल्याला पाहायला मिळत होता, परंतु शेवटच्या क्षणाला अपयश. रन्स मिळत आहेत 4. अजून एक दर्जेदार शॉट. हा चौकार. थँक्यू. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. बॅट मधून एक चांगला आवाज येत असताना रन्स मिळत आहेत 4. टीमची टोटल या वेळेस सलग 2 चौकार आल्याने मात्र ग्राफ आपण पाहिला ना धावसंख्येचा परटोली टीमचा, तर वेगाने पुढे सरकतोय.
लाईन चांगली आहे. आत्ताचा बॉल यावेळेस भरपूर चांगला पाहायला मिळाला. हा बॉल आला डॉट. टीमची टोटल यावेळेस स्कोर कार्ड वरती स्थिरावती आहे ती म्हणजे तब्बल 18 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकामध्ये आल्या 10 धावा, दुहेरी अंक त्यामध्ये लगावला गेला. या षटकाचा विचार केला पहिल्या बॉलवरती भरतने सफलता अर्जित केली. मिड विकेटला एक चांगला झेल तिथे टिपला आणि यावेळेस 2 चौकार येत असताना एक चेंडू डॉट. रिवर्स अटैम्प, सीधी उंगली से घी निकलती है, उंगली टेढ़ी करने की जरूरत नहीं है. या मॅच मध्ये जर सरळ बॅटने धावा येत असतील तर मात्र आडव्या बॅटने खेळण्याची काही गरज नाही आहे. यावेळेस आपण पाहिलं तर 2 गडी त्यांनी गमावलेत. मिडल ऑर्डर मध्ये भरपूर चांगली फलंदाजी तुम्हाला करायची आहे. 53 धावांचं टार्गेट. जो संघ या मॅच मध्ये पराभूत होईल त्या संघाचा प्रवास इथे मात्र संपुष्टात येईल असं चित्र या लीगच्या माध्यमातून आम्ही पाहिलंय. गेली 4 दिवस युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद आम्ही देखील घेतला. यावेळेस ऑन साइडला लॉंगरला आपण पाहतोय फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक नाहीये कोणी. चेंडू सरळ चालला नो मॅन्स लँड मधून ट्रॅव्हल होऊन सीधा बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि येणारा हा अजून एक दर्जेदार चौकार. थँक्यू 22 धावा 22. सुरुवात जर तुमची चांगली असेल ना तर शेवट देखील तुमचा चांगलाच होतो असं म्हटलं जात आहे. वेल बिगिन इज अ हाफ डन. कोणत्याही कार्याची सुरुवात जर तुमची चांगली असेल तर ते काम तुम्हाला अर्ध झाल्यासारखं वाटतंय. 53 धावांचा पाठलाग तुम्ही करताय मैदानाच्या मध्ये आणि अद्यापपर्यंत आपण पाहतो षटक क्रमांक 2 संपन्न झालं आणि 2 षटकांच्या अंती 11.00 च्या सरासरीने 22 धावा फलकावरती आहेत. अजूनही 36 बॉल शिल्लक असतील. जिंकण्यासाठी तब्बल 31 धावांची गरज या मॅच मध्ये. 36 बॉल आणि 31 धावा. समीकरण जवळजवळ सारखंच वाटतंय कारण पहिल्याच बॉल यावेळेस डॉट. गोलंदाज आपण पाहिलं तर पुन्हा एकदा मदनला पाचारण केलं. ज्या मदनने पहिले षटक हाताळलं ज्यामध्ये 10 धावा खर्च केल्या. गोलंदाज भरत आपण पाहिलं त्यामध्ये 3 चौकार 12 धावा त्यामध्ये आल्या आणि आता पुन्हा एकदा मदनला पाचारण केलंय षटक क्रमांक 3 मध्ये. पहिल्या चेंडूला डॉट. रनवे मध्ये थोडासा अडथळा. भरपूर चांगला खेळ पटोली संघाचे देखील राहिलाय. शिल्ड संघ आपण पाहिला तर नौका संघ आहे परंतु त्याने चांगली फाईट दिली या मॅच मध्ये देखील. ऑन साइडला चेंडू वळवला. क्षेत्ररक्षक येत आहेत. झेलची संधी आणि अजून एक झेल टिपला जाईल. फलंदाज होईल बाद. 1 मोर विकेट डाऊन. विकासला परतावा लागतंय. अजून एक मोठा मासा गळाला लागत असताना बडी मछली जाल में फलंदाज बाद. थँक्यू मदन काय षटक हाताळतोय. पहिला बॉल आला डॉट. यानंतर सफलता. या मॅच मध्ये कमबॅक करण्याची क्षमता कारण या मैदानावरचा इतिहास आहे. इतिहास साक्ष आहे. या मैदानावरती धावा डिफेन्स देखील करू शकतात आणि 53 धावा याच मैदानावरती डिफेन्स देखील केल्या गेल्या होत्या. या मॅच मध्ये ते करून दाखवायचे. शेल संघाला मॅच मध्ये वापसी मिळवायची असेल तर कंबर कसावी लागेल. ऑन साइडला हलक्या हाताने आपण पाहतो एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न खूप दूरवरती. क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत. थोडेसे फंबल परंतु यावेळेस फेकी अचूक. 2 धावा जरूर मिळतात. तंत्र शुद्ध फटकेबाजी आणि ते या 2 धावा मिळवत असताना जनक विशेष स्क्वेअर ऑफ द विकेट जे पंच आपल्याला पाहायला मिळतात स्क्वेअर लेगचे. मुख्य पंचांच्या भूमिकेत आदरणीय राम पाटोळे सर. टीमची टोटल यावेळेस 24. 24 धावा धाव फलकावरती आहेत. 24 धावा 29 धावांची गरज अद्यापी जर आपण पाहिला तर 33 बॉल आणि 29 धावांची गरज. यावेळेस इनसाइड आउट खेळण्याचा पटका प्रयत्न होता परंतु चेंडू कव्हरच्या दिशेने डिपेक्स्ट्रा कव्हरला. एकच धाव तिथे मिळते. पेट्रोलिंग करत असताना क्षेत्ररक्षण अगदी विखुरलेल्या अवस्थेमध्ये.
25 धावा. शफल झालेल्या क्रॉस लाईन करण्याचा प्रयत्न. स्क्वेअर ऑफ द विकेट. फटका चाललाय सरळ लॉंग लेग सीमारेषे बाहेर. आणि यावेळेस येणारा हा दर्जेदार स्ट्रोक अगदी मी तर म्हणेन ऑब्स्टिक वरती येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. सफल ठरत असताना रन्स मिळत आहेत 4. हा येतोय दर्जेदार संघर्षाचा संघर्षमय चौकार. थँक्यू 29 धावा. क्रिकेटमध्ये आपण पाहतोय नक्कीच दोन्ही संघ लक आजमावत असताना लक फॅक्टर ऑन आहे दोन्ही संघासाठी. यावेळेस पाहायचे कोणता संघ विजयाच्या दिशेने जातोय आणि कोणता संघ पराभवाच्या छायेमध्ये येतोय. क्रिकेटमध्ये तुम्हाला काय हवं असं? क्रिकेटमध्ये 2 अक्षरांचं लक, 2.5 अक्षरांचं भाग्य आणि 3 अक्षरांचं नशीब उघडण्यासाठी 4 अक्षरांची मेहनत. या 4 शब्दांचा आवर्जून उल्लेख आम्ही केला आणि ते सातत्याने तुम्हाला हवं असं क्रिकेटमध्ये. आणि ते करण्यासाठी तुम्हाला अफाट मेहनत मैदानावरती करावी लागेल. धावत संख्या फलकावरती 3 षटकांचा खेळ संपत असताना टीमची टोटल 29. जिंकण्यासाठी अद्याप येणारे 30 चेंडू आणि 24 धावांची गरज. जास्त चेंडू आणि कमी धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला शीळ तर दुसऱ्या बाजूला परटोळी. या मॅच मध्ये पाहायचे कोणता संघ चरीव संघासोबत फाईट करेल नेक्स्ट मॅच मध्ये. आजच्या दिवसातील अंतिम लढत यानंतर होणारा सामना चरीव वर्सेस चालू सामन्यातील विजेता संघ. येणारे 30 बॉल आणि 24 धावांची गरज. हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी चांगली झाली तर शील संघ कमबॅक करू शकेल. यावेळेस सलक्यात आणि बॉटम हँडचा वापर. 1 धाव तिथे मिळते. क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. हळूवार पद्धतीने ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षक येत आहेत चेंडू गॅदर करतायत तोपर्यंत या मिळणाऱ्या 2 धावा. क्षेत्ररक्षकाला काय करावं लागतं? क्षेत्ररक्षण करत असताना 4 महत्वाच्या क्रिया त्याला कराव्या लागतात. चेंडूवरती येणं, वाकणं, उचलणं आणि फेकणं. यावेळेस श्रीवासा टर्म फटका चांगला. गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू सरळ चाललाय. स्किलिंग शॉट टेकिंग गॅप. चेंडू चाललाय सीमारेषे बाहेर. रन्स मिळतात 4. हा चौकार. थँक्यू. हर्षलचा जर विचार केला तर अद्यापपर्यंत 6 चौकार त्याच्या बॅट मधून आलेत. 2 दुहेरी धावा. असं एकंदरीत जर विचार केला तर 28 या धावसंख्येवरती ते नाबाद खेळतायत. यावेळेस सोरपेच वॉल शॉट. स्टँड अँड डिलिव्हर. स्टँड अँड डिस्पॅच. यावेळेस एक जबरदस्त तडाखा गगनाला गवस निघालणारा अक्षयच्या हर्षलच्या बॅट मधून ISI ट्रेडमार्क षटकार. षटकाराने मात्र विजयाचे स्वप्न दाखवत असताना परटोळी संघासाठी हर्षल. यावेळेस लाईन पाहिली जाते, चेक केली जाते. पंचराम पाटोळे सर सांगतात एस इट इज वाईड बॉल. अबांतर धावाने अबांतर धावाने संघाचा धाव फलक पुढे सरकताय. 53चं टार्गेट असताना 42 आकड्यावरती. यावेळेस सुलेख इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक. चेंडू सरळ चाललाय. लॉंग 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 बिग लॉंग वे षटकार. थँक्यू. या षटकाराने मात्र या मॅच मध्ये पूर्णपणे या मॅचची हवा काढली. टीमची टोटल यावेळेस 48. 5 धावांची गरज असेल. गोलंदाज विश्वासवरती विश्वास दाखवला संघ नायकाने, परंतु विश्वासाला सार्थ गोलंदाजी झाली नाही. यावेळेस अजून एक चांगला फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते परंतु चेंडू चाललाय सरळ. हाताला चटका लागून सीमारेषे पलीकडे. रन्स मिळतात 4. स्कोर आर लेव्हल. दॅट्स अ 4 रन चौकार.
फक्त एका धावेची गरज. या सन्मान आदरणीय हेमंतजी लाटे साहेब यांचं इथे आगमन होत आहे. सहर्ष मनपूर्वक स्वागत. त्यांच्या समवेत कैलासजी सासे यांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत. साहेब आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. एका धावेची गरज आहे. स्कोर लेवल 52 धावा 52. या मान्यवरांना नक्कीच आपण विनंती करतो आमच्या व्यासपीठावर येऊन आसन असवायचं. सहर्ष मनपूर्वक स्वागत. आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रून आयोजित SPL 2021 मध्ये आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. एक चेंडू अजूनही शिल्लक असेल त्याच षटकातील. एक चेंडू वाईड आला पाटोळे सर आणि एका धावेची देखील गरज आहे या मॅच मध्ये. 52 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. फलंदाजी करत असताना आपण पाहतो षटक क्रमांक 4. अवघ्या 23 बॉल मध्ये 52 धावा इथे नोंदवल्यात पटोली टीमने. एका धावेची गरज आहे. चला सामना लगेच कंटिन्यू करा. आदरणीय हेमंतजी लाटे साहेब, आदरणीय कैलासजी सासे साहेब यांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. हे व्यक्तिमत्व आज आमच्या व्यासपीठावरती जॉईंट आहेत. स्पर्धेच्या माध्यमातून हृदयाच्या अंतकरणातून साहेबांचं पुन्हा एकदा हार्दिक मनपूर्वक स्वागत. एक धाव आणि इथे यावेळेस शेवट गोड करत असताना एंड इज वेल देन ऑल इज वेल इथे सामना फिनिश होतोय. या मॅच मध्ये पटोली संघ विजय होतोय. पटोली संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. वेल प्लेड बॉयज. हार्ड लक टीम. शील्ड संघाचा प्रवास या स्पर्धेचा नक्कीच या ठिकाणी समाप्त होतोय. नेक्स्ट मॅच तुमच्या समोर असेल सरीव संघाचा संघनायक आणि पटोली संघाचा संघनायक. दोन्ही टीमचे कॅप्टन यायचे. परंतु आपण जाऊया सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. नो डाऊट वन मॅन आर्मी ज्याने तब्बल 50 धावा अर्धशतक ठोकलं. हर्षल ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. यायचे हर्षल. हर्षलला विनंती आपण यायचे. आपली बॅट देखील दाखवायची. अर्धशतक या स्पर्धेचं ज्यांनी झलकावलंय आणि मॅन ऑफ द मॅच 2 विकेट देखील त्याच्या माध्यमातून घेण्यात आला. ऑलराऊंडर कामगिरी त्यांनी केली आहे आणि नक्कीच तो खेळाडू ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. हे पारितोषिक देण्यासाठी मी आमंत्रित करेन आमचे सन्माननीय